त्यामध्ये जाण्यात कुठलाही रस नाही। आम्हाला तुमच्या कलगीतुऱ्याशी काय देणं घेणं नाही, तुमचे पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्याशी घेणं देणं नाही। खरं तर रामराजे निंबाळकरांची मी मदत घेण्यात काही वाईट पण नाही तसं बघितलं तर, कारण रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे आहेत, आमची युती आहे, महाविकास आघाडीचा भाग आहेत ते। मी त्यांची मदत घेऊ शकते, मी त्यांच्या घरी जाऊ शकते, चहा घेऊ शकते, बसू शकते। अहो दादा, उलट काल मी मधुदीप हॉटेलला थांबायचा प्रयत्न केला पण मला रूम मिळाला नाही, मला अक्षरशः गावाच्या बाहेर थांबावं लागलं। आणि मी किती वेळा दादा म्हटलं की एकदा तरी तुम्ही चहाला बोलवा, मी तुमच्या घरी यायला तयार आहे, मी तुमच्या 6च्या सभेला यायला तयार आहे। आता सगळे डिटेल सांगायला पाहिजेत का दादा काय काय झालं ते, पण तरी सुद्धा मी काल काय म्हटलं होतं ते आपल्याला माहित असलं पाहिजे, म्हणून मी आपल्याला हे सांगते। हा, आता आपला आक्षेप जो आगवण्यांवर आहे, मला वाटतं आगवणे त्याच्या संबंधाने त्याची स्पष्टपणे, कारण आपण आक्षेप माझ्यावर काहीच घेतले नाहीत, आपला आक्षेप एवढाच होता माझ्यावर की मला जो व्हिडिओ आहे तो रामराजेंनी पुरवला, तर ते मी आपल्याला स्पष्ट केलं की व्हिडिओ कुणी पाठवला। मी आपल्याला तेही स्पष्ट केलं की एका माणसाने नाही, असंख्य लोकांनी फलटणमधनं माहिती पाठवलेली आहे। आणि मी हेही सांगितलेलं आहे की मला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे मला त्याच्यात पडायचं नाही। या घटनेला हा बघा, मी जे म्हणते की जाणीवपूर्वक माझ्या तोंडून आपल्या विरोधात ठरवून काही वधवून घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, त्याचा पुरावा आहे माझ्याकडे, आणि माझं उत्तर काय आहे त्याच्यावरचं ऐका। एवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली, एवढंच इथला या घटनेला एवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली, एवढंच इथला विरोधी पक्ष तेवढा जबाबदार नाहीये का? मला त्या निर्णायकाशी गेलं ते नाही ना, त्या रामराजेशी गेलं। तुम्ही दोघं काय कुस्त्या खेळायचे ते खेळा ना, आम्हाला क्षणामध्ये घेताय त्याच्यामध्ये। आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे, राजकारण करण्यापेक्षा दोघं जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साठी FIR होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा।